या फोटोपासून सुरू झालेला हा प्रवास 6 वर्षानंतर इतका सुंदर दिसतोय. पण हे 6 वर्ष अजिबात सोपे नव्हते. माझ्या डिक्शनरीतले ते गोड शब्द तुझ्या डिक्शनरीत कधीच नव्हते किंवा अजूनही नाही आहेत. आणि लग्नाच्या सुरुवातीला माझ्या डोक्याचा पार भुगा करणारा तू आता माझ्या डोक्यातून आणि मनातून अजिबात निघत नाही. या 6 वर्षात खूप काय बघितलंय. प्रेम, भांडणं, वादविवाद, सखीचं येणं, मी घर सोडून निघून जायची धमकी, गाडी घेणं, घर घेणं, स्वबळावर गरजेपुरतं आपलं छोटंसं विश्व तयार करणं. आणि या सगळ्या दरम्यानचा तुझा तो अनएक्सप्रेसिव्ह चेहरा, ज्याच्याबद्दलची चीड माझ्या मनातून कधीच जाणार नाही. तसं तर मला हँडल करणं अजिबात सोपं नाही. म्हणून माझ्या घरच्यांनी आणि सगळ्यांनी तुला जो देवमाणसाचा पुरस्कार दिलाय ना, त्याबद्दल मला जेलसी आहे. पण ते अगदी खरं आहे. कधी कधी मीच विचार करते की हा माणूस का सहन करतोय मला. आणि त्यावर तू म्हणतोस ना, बायको आहे तू माझी, मला तुझ्याशिवाय आणि तुला माझ्याशिवाय पर्यायच नाहीये. बास, सगळं तिथेच सुरू होऊन तिथेच संपतं. आणि तुझ्या तोंडावर तुझ्या 1000 तक्रारी करणाऱ्या मी ना, बाहेर निघताना माझा नवरा असा आहे बरं का, अशीच मिरवते. तू माझं सगळं जग नसलंस ना, तरी तुझ्या भोवतीच माझं जग फिरतं. बाकी ना, तुझ्यासोबत राहून खूप काही रोमॅन्टिक बोलणं तर मला येत नाही. बस तुझ्यातला तो समजूतदारपणा, शांतपणा मला कधीही न मिळो, नाहीतर आपल्या संसारात ती मज्जाच राहणार नाही. आणि एकमेकांची स्वप्न पूर्ण करण्याचं बळ आपल्या पंखात नेहमी राहो. बस अशीच तुझी सोबत हवी. या पलीकडे मला काही नाही बोलायचं आहे. फक्त येताना मला खूप छान गिफ्ट घेऊन ये, एवढंच काय ते.